स्कॅनरचं कॅलिब्रेशन आपण या व्हाईट प्लेटवरती करतो. ते कसं करायचं ते पण बघा. आता हे प्रॉपरली फ्लॅट बसलं पाहिजे, ह्यामध्ये एरर नसला पाहिजे. म्हणजे असं हे नाही पाहिजे. समजा हे रफ आहे तर रफवरती मी ठेवलं याला, यामध्ये फ्लॅटनेस इश्यू आहे, म्हणजे बसणार नाही प्रॉपर. तर ते त्यामुळे वी ब्लॉक किंवा फ्लॅट सरफेसवरती या प्लेटला ठेवायचं. ॲल्युमिनियमची प्लेट आहे, हे वी ब्लॉकला हे होणार नाही, पकडणार नाही ॲल्युमिनियम असल्यामुळे. ओके, पण हे प्रॉपर बसतं फ्लॅट, काही इश्यू नाही. आता मी काय करणार, नेक्स्ट स्कॅनरला सिलेक्ट करणार. हा माझा स्कॅनर आहे. आता बघा इथे स्पेसिफाय केले त्यांनी 3 mm पोर्ट कुठं कनेक्टेड आहे, फ्रंटला. हे फ्रंट टॉप माउंट आहे आणि ही टॉप माउंट आहे. तर टॉपला काय कनेक्टेड आहे, टॉप इथे लिहिले बघा, हा स्कॅनर कनेक्टेड आहे. तर त्याची लोकेशन दाखवतं की फ्रंटला कनेक्टेड आहे का टॉपला कनेक्टेड आहे. ओके, आपल्याला लक्षात येईल. स्कॅनरला सिलेक्ट केल्यानंतर त्याची मेथड तिथे दिसेल. खाली लावायचं का, व्यवस्थित लागलं नाही तसं. लागलं होतं कधी कधी ते फाईल्स लोड करत नाही प्रॉपरली. आता आलं LLP कनेक्टेड. ओके, आता हे स्कॅनर कनेक्ट झाल्यानंतर त्याला एकच मेथड आहे, प्लेन कॉम्पेन्सेशन. तिथं वरती मेथड दिसते बघा, प्लेन कॉम्पेन्सेशन. तर या मेथडसाठी आपण ही प्लेट वापरणार आहे. आता प्लेन कॉम्पेन्सेशन मध्ये गेल्यानंतर इथं पहिल्यांदा मेथड काय, तर मेजर प्लेन म्हणून मेथड आहे. मेजर प्लेन मध्ये गेलो, थोडक्यात काय करतो आपण, या प्लेटची लोकेशन डिफाईन करतो. तर मेजर प्लेनवरती गेलं तर या प्लेटवरती मिनिमम 8 पॉईंट घ्यायचे. 8 पॉईंट कसे घ्यायचे, तिथं दाखवलं बघा. तर तसं आम्ही पॉईंट घेतला एक, पुढं म्हणते सेंटरला घ्या, बरोबर, तर मध्ये या कोपऱ्याला घ्या, नंतर मध्ये तिथे सेंटरला घ्या. त्याचं गाईड करतो आपल्याला कुठं पॉईंट घ्यायचे. असे 8 पॉईंट मिनिमम घ्यायचे, त्यापेक्षा जास्त घेतले तरी चालतात. मिनिमम 8. आता 8 झाले. 8 झाल्यानंतर वरती उचलायचं आणि रेड बटन दाबायचं. रेड बटन दाबलं की तो पास झाला. आता हे काय दाखवतं, सक्सेस. म्हणजे थोडक्यात आता काय केलं आपण, या प्लेटचं लोकेशन डिफाईन केलं. त्याला आता सांगितलं की मी प्लेट इथं ठेवलेली आहे. ओके, आता त्यानंतर म्हणणार स्टार्ट कॉम्पेन्सेशन. स्टार्ट कॉम्पेन्सेशन. ओके, यामध्ये गेलो. आता यामध्ये बघा एक ब्लू कलरचं लाईट इथं आहे की नाही, ग्रीन कलरचं, ब्ल्यू आणि रेड कलरचं आहे. तर हे रेंज आहे ऍक्च्युली. इथं रेंज बघितली, ही रेंज आहे ऍक्च्युली. जेव्हा दोन्ही मॅच होतात तेव्हा ते सेंटरला एक्झॅक्ट, बरोबर. जेव्हा मी खाली जातो तो वरती जातो, हे आउट ऑफ रेंज केलं. मी इकडे आलं, इथून वरती आली की रेंज, म्हणजे ह्याला एक रेंज आहे. या रेंजमध्ये राहूनच आपल्याला स्कॅनिंग करावं लागतं. जेव्हा हे एक्झॅक्टली मॅच होईल तेव्हा तो पण एक्झॅक्टली मिडल ऑफ रेंज असतो. त्यामुळं आयडियली हे प्रॉपर पोझिशन आहे स्कॅनिंग करण्यासाठी, जेव्हा दोन्ही मॅच होतो. ओके, आता स्कॅन पकडून, आता हे आर्मला का खाली जातो त्यामुळं थोडंसं बॅलन्स आहे. थोडं वरती असल्यामुळं हा मास्टर खाली असेल तर पकडायची गरज नाही, हा थोडासा वरती आहे हाईटला, तेव्हा पकडतोय. ओके, तर ही झाली 0-0 पोझिशन. ओके, परपेंडिक्युलर. आता इथून हे माझ्या साईडला 45 डिग्री आहे. जेव्हा मी 45 डिग्री येईल तेव्हा हा जो डॉट आहे तो एक्झॅक्टली सेंटरला येईल. ओके, हे 0 डिग्री आहे, परपेंडिक्युलर आहे, बरोबर. आता तो बाहेर आहे रेंजच्या. आता मी काय करतोय, ह्याला टिल्ट केलं. आता जेव्हा तो डॉट एक्झॅक्टली सेंटरला येईल, हा एक्झॅक्ट सेंटरला आला म्हणजे हे 45 डिग्री अँगल झाला माझा. आता अँगल सेट झाला, अँगल चेंज नाही करायचं. आता ग्रीन बटन प्रेस करायचं, या अँगलमध्येच खाली जायचं असं, याच अँगलमध्ये वरती यायचं. अँगल मी चेंज करत नाही. पूर्ण फिलअप झालं ते. ओके, हे डायरेक्शन कम्प्लीट झाले. म्हणजे मी काय केलं, 45 डिग्री अँगल सेट केला, ग्रीन बटन प्रेस केलं, प्रेस करून ठेवलं आणि त्या अँगलमध्येच खाली गेलं आणि त्या अँगलमध्येच वरती आलं. अँगल चेंज नाही केलं, म्हणजे एक डायरेक्शन कम्प्लीट झाली. आता दुसरी डायरेक्शन कशी आहे, इथून राईट साईडला 45 डिग्री. पहिली डायरेक्शन काय होती, माझ्याकडे 45 डिग्री, त्यानंतर इथून राईट साईडला 45 डिग्री. तर राईट साईडला 45 डिग्री गेलं, तिथं ग्रीन झालं, परत ग्रीन बटन प्रेस करायचं. कम्प्लीट झालं.
कम्प्लीट झाली. राईट साईडला 45 डिग्री. कम्प्लीट झाल्यावर रेड बटन ना. नाही, ऑटोमॅटिक कम्प्लीट झालं की तो साऊंड येतो. रेड बटन नाही दाबलेला. रेड ह्याला दाबायची गरज नाही. की तो फिलअप झाला पूर्ण की तो ऑटोमॅटिक नेक्स्ट डायरेक्शनला जातो. पहिली डायरेक्शन माझ्याकडे 45 डिग्री, दुसरी डायरेक्शन राईट साईडला 45 डिग्री, तिसरी डायरेक्शन आपल्यापासून अवे 45 डिग्री अपोजिट साईडला. ओके, अपोजिट साईडला 45 डिग्री. ओके, ही झाली तिसरी. चौथी डायरेक्शन माझ्यापासून लेफ्ट साईडला 45 डिग्री. ओके, ही झाली लास्ट डायरेक्शन व्हर्टिकल. एकदम व्हर्टिकल ठेवायचं. हे सगळे डायरेक्शन झाले, तुम्हाला दाखवतो. सर हे पॉईंट कुठे पण चालते का? कुठे पण? ही लाईन नेहमी सेंटरला पाहिजे, या प्लेटच्या बाहेर येऊन होती. तुम्ही जर बघितलं लाईन, मी नेहमी असं जरी बघत असेल तरी माझी लाईन इथंच होती. अशी पुढं मागे बाहेर नव्हती कुठं. ब्ल्यू लाईन रेड. ब्लू, दोन्ही लाईन सेंटरलाच असणार आहे. रेड जिथं ब्लू आहे तिथं रेड पण असणारच आहे. दोन्ही तुमच्या या प्लेटच्या आतमध्येच पाहिजे. थोडक्यात ही प्लेट आपण वेगवेगळ्या डायरेक्शनने आपण मेजर केली. स्टार्टिंगला आपण ते ब्ल्यू लाईन आहे ज्यावरती ते रेड लाईन सेंटरमध्ये आहे, म्हणजे दोन्ही सेम पाहिजे. सेम पाहिजे. त्यानंतर 45 डिग्री घ्यायचं. मग तिथे काय बटन वगैरे काही प्रेस करायची गरज नाही ना. तिथूनच 45 डिग्री करायची. 45 एकदा सेट झाला, तो डॉट सेंटरला आला की मग ग्रीन दाबायचं. आहे त्या अँगल मध्ये खाली जायचं आणि वरती यायचं. ते लाईन भरलं पूर्ण भरलं पाहिजे. एक डायरेक्शन, एक राईट साईडला. राईट साईडला ते ब्लू आणि रेडचं थोडे अजून एक वेळेस सांगा. तर हे अँटी क्लॉकवाईज गेलं पाहिजे. एकदा आपल्या साईडला, राईट साईडला, मागे साईडला, लेफ्ट साईडला आणि वरती पाहिजे. तर असं केलं तर अँटी क्लॉकवाईज जायचं. ओके, तर ह्याला 7 एक्झिट म्हणलं आपण. परत एकदा बघू. इथे डेट त्याची अपडेट झाली 15/7/8ची डेट आणि एरर जे काय आलं ते अपडेट झालं. कॅलिब्रेशन. ओके, परत एकदा बघू. ह्याला सिलेक्ट केलं, या त्यानंतर प्लेन कॉम्पेन्सेशनमध्ये गेलं. पहिली मेथड काय, मेजर प्लेनमध्ये या प्लेट कुठं ठेवली आहे डिफाईन करायचं. त्यासाठी मेजर प्लेनमध्ये जायचं. मेजर प्लेनमध्ये गेल्यानंतर 8 पॉईंट 8 पॉईंट घ्यायचे. 8 पॉईंट कसे घ्यायचे तिथे गाईड करतो आपल्याला. 1 2 हे प्रोब उचलून ठेवायचं, ड्रॅग नाही करायचं. ड्रॅग केलं तर त्या प्लेटवरती स्क्रॅचेस होते. कारण आपला जो प्रोब आहे तो हार्ड मटेरियल आहे, झिर्कोनियम पासून बनलेला आहे. ओके, 8 पॉईंट घेतले, रेड दाबला, हा ग्रीन झाला. ओके, नंतर स्टार्ट कॉम्पेन्सेशनमध्ये जायचं. स्टार्ट कॉम्पेन्सेशनमध्ये गेल्यानंतर आपल्याला 5 डायरेक्शनमध्ये पॉईंट घ्यायचे. ओके, लास्ट डायरेक्शन व्हर्टिकल. 4 डायरेक्शन 4 वेगवेगळ्या दिशामध्ये असणार. तर पहिली डायरेक्शन कशी असणार आहे, ही 0-0 अँगल आहे समजा. इथून 45 डिग्री माझ्या साईडला. जेव्हा मी 45 डिग्री येतो तेव्हा एक्झॅक्टली तो डॉट पण सेंटरला आला. आता अँगल सेट झाला. आता त्याला लिमिट दिलेलं आहे सगळं. ह्याच्या आतमध्ये असलं तरी चालेल. एक्झॅक्ट 45 कधी येणार तो सेंटरला जाईल. तर एक्झॅक्ट असायची गरज नाही. थोडंफार असं असेल तरी तुम्ही करू शकता, पण मॅक्सिमम प्रयत्न करा की सेंटरला जाण्याचा. ओके, आता ही अँगल सेट झाला. आता बघितलं तर ब्लू लाईन आणि रेड लाईन दोन्ही पण प्लेटवरतीच आहेत, बाहेर नाही आहेत. बरोबर. आता मी ग्रीन बटन प्रेस करतोय आणि त्याच अँगलमध्ये खाली जातोय. आता खाली गेलो हे पूर्ण झालं खालचं. ह्याच्यापेक्षा खाली जाऊ शकत नाही मी. तिथं पण पूर्ण झालं. बरोबर. आता ह्याच अँगलने असं वरती आलो. अँगल चेंज नाही करत. दाबून ठेवायला लागतं तिथे. हा, ग्रीन बटन दाबून ठेवायचं. टिल्टिंग कुठून पण चालते का? नाही, अँगल चेंज नाहीच केलं, फक्त त्याच अँगलमध्ये टू अँड फ्रो मोशन करतोय. ओके, त्यानंतर दुसरं डायरेक्शन कुठली आहे, इथून 45 डिग्री राईट साईडला. आता इथे अँगल सेट केला, तो 0-0 झाला. परत ग्रीन दाबायचं, खाली यायचं. तिथूनच टिल्टिंग. ओके, आता ही लाईन बघा कंटिन्यू माझी प्लेटवरतीच असली पाहिजे. ब्लू लाईन आणि रेड लाईन. ओके, ही झाली सेकंड डायरेक्शन कम्प्लीट. थर्ड डायरेक्शन अपोजिट साईडला 45 डिग्री. ओके, इथं मॅक्सिमम तुमचं सेंटरला घ्यायचा प्रयत्न करायचा.
ओके, ही झाली अपोजिट. नंतर लेफ्ट साईडने 45 डिग्री. लास्ट डायरेक्शन व्हर्टिकल. व्हर्टिकल करायचं. डायरेक्शन झाले. रेड वगैरे काय दाबायची गरज नाही. जसं तुमच्या सगळ्या डायरेक्शन कम्प्लीट झाल्या काय ऑटोमॅटिक सॉल्व्ह होतं. 5 डायरेक्शन. त्यानंतर त्याला सेव्ह म्हणायचं. 7 एक्झिट म्हटलं की 5. प्रोसेस लक्षात ठेवा. हे पण तुम्हाला वन्स इन अ मंथ करायचं. हे पण केलं तर मी वन्स इन अ मंथ ते सेव्ह होऊन राहील पुढच्या महिन्यापर्यंत. स्कॅनिंगचं जेव्हा कॅलिब्रेशन करतो ते ह्याला काही चेंजेस करायची गरज नाही. प्रोब म्हणले काहीच नाही. फ्रंट म्हणलं काय पहिल्यांदा प्रोबचं कॅलिब्रेशन करायचं सिक्वेन्स कधी पण, नंतर स्कॅनरचं करायचं. अच्छा. कारण आपण पॉईंट प्रोबनी घेतो नंतर प्लेटवरती, त्यामुळे प्रोब कॅलिब्रेटेड असणं गरजेचं आहे. कॅलिब्रेटेड प्रोब असेल तर मग घेऊ. जेव्हा करायला एकत्र करायचं. प्रोबचं करायचं लगेच स्कॅनिंगचं कंटिन्युटी. ओके, हे झालं कॅलिब्रेशन. हे इम्पॉर्टंट आहे हार्डवेअरमध्ये. तर हे प्रोब मॅनेजमेंटमध्ये. बाकीचे ऑप्शन हे इन्फॉर्मेटिव्ह आहे. बेस डिफ्लेक्शन आहे, डायग्नोस्टिक्स आहे, याची काय मेजरमेंटमध्ये गरज नाही. आता यामध्ये अजूनही काय आवश्यकता पडू शकते. हा वायफाय आणि ब्लूटूथ आता ऑफ आहे. ऑन करायचं असेल तर कॉन्फिगरेशन मध्ये इथं ऑप्शन आहे नेटवर्क कॉन्फिगरेशन. नेटवर्क कॉन्फिगरेशन मध्ये गेल्यानंतर इथं ऑप्शन आहे ब्लूटूथ ऑन करायचं असेल, वायफाय टू पीसी. समजा वायफाय ऑन करायचं असेल, वायफाय ऑन केला तर इथं ऑन होईल. म्हणजे ऑन ऑफ करायचं ऑप्शन आतमध्ये दिलेलं आहे ड्रायव्हर. डायरेक्ट कनेक्ट झालं आता नाही, आता केबलनीच कनेक्ट त्याला कनेक्ट करावं लागतं. आता तुम्हाला इथं जर अवेलेबल नेटवर्क्समध्ये दाखवेल बघा आला मशीन. मग याला कनेक्ट करायचं. याला कनेक्ट केल्यानंतर इथे बाहेर अडॅप्टर्स मध्ये वायफाय येईल. वायफायला कनेक्ट केलं किंवा कनेक्ट होईल. USB डिस्कनेक्ट करून USB डिस्कनेक्ट. कारण ऑलरेडी एक कनेक्ट असेल तर दुसरा कनेक्ट होऊन USB डिस्कनेक्ट करून करावं लागेल. पण हे वापरायची काय म्हणजे एवढे आवश्यक नाही. तुम्ही पेपर वापरू शकता. ऑप्शन आहे, यूज करू शकता. तर हे झालं रिगार्डिंग सॉफ्टवेअर मधून. यामध्ये आपण मेजरमेंट काही केलेली नाही, फक्त ड्रायव्हर सेटिंग बघितलं. आता हा आपला सॉफ्टवेअर आहे पॉलीवर्क्स इन्स्पेक्टर. याला ओपन केलं, ह्या ओपन होईल. सगळ्यात आधी जी विंडो ओपन होईल ह्याला आपण म्हणतो वर्क स्पेस मॅनेजर. ओके, ह्याचं नाव काय? वर्क स्पेस मॅनेजर. म्हणजे थोडक्यात फोल्डर. या फोल्डरच्या आतमध्ये तुमचे वेगवेगळे प्रोजेक्ट्स तुम्ही ऍड करू शकता. थोडक्यात हा फोल्डर झाला. समजा मला ह्याला सेव्ह केलं मी आजचं काहीतरी ट्रेनिंग वर्क स्पेस म्हणून. ह्याला फाईलमध्ये गेलो आणि याला सेव्ह म्हटलं, सेव्ह ॲज. आणि समजा मी डेस्कटॉपवरती एक मी हे बनवलं, फोल्डर बनवलं नवीन. न्यू फोल्डर क्रिएट केला, काहीतरी नाव दिलं आजचं ट्रेनिंग 17/5. सेव्हच करायचं म्हणजे एक फोल्डर बनवलं, अजून काहीच केलेलं नाही. ओके, या फोल्डरमध्ये गेलो आणि या फोल्डरमध्ये सिलेक्ट केला आणि इथं वर्क स्पेस 1 आहे. तर या वर्क स्पेसला मी नाव दिलं ट्रेनिंग वर्क स्पेस म्हणून. आता नाव दिलं ट्रेनिंग नावाने एक वर्क स्पेस बनवलं आणि याला सेव्ह म्हणून. तर थोडक्यात हा सेव्ह झाला कुठेतरी वर्क स्पेस ट्रेनिंग नावाने. ओके, आता ह्याच्या आतमध्ये मला फाईल्स ऍड करायच्या. ओके, म्हणजे थोडक्यात फोल्डर झाला. आता हे आपला आयकॉन आहे स्टार्ट पॉलीवर्क्स इन्स्पेक्टर. याच्यावरती क्लिक केलं की नवीन प्रोजेक्ट ओपन होणार. या ट्रेनिंग वर्क स्पेसमध्ये इन्स्पेक्टर प्रोजेक्ट 1 नावाने काहीतरी चालू आहे. आता एक प्रोजेक्ट ओपन झाला. हा आपल्या सॉफ्टवेअरची इंटरफेस आहे. ओके, आता ह्याला मी सेव्ह केलं. समजा हे अनटायटल्ड आहे, टायटल दिलेलं नाही. ह्याला पण सेव्ह केलं काहीतरी पार्ट 1 म्हणून. पार्ट 1. ओके, आणि ह्याला सेव्ह म्हणलं. हा पार्ट 1 म्हणून सेव्ह झाला. आता ह्याला जर मी मिनिमाइज केलं तर तुमच्या मेन फोल्डरमध्ये बघा ट्रेनिंगच्या आत पार्ट 1 क्रिएट झाला. थोडक्यात फोल्डरच्या आतमध्ये फाईल आपण बनवतो तसं. ओके, सुरुवातीला फाईल मधून नवीन फाईल क्रिएट. फोल्डर सेव्ह केल्याशिवाय आपण फाईल नाही करू शकत. पहिला वर्क स्पेस सेव्ह केला. आता वर्क स्पेस कसा सेव्ह करू शकता तुम्ही? समजा तुमचं प्रोजेक्ट आहे, तुम्हाला मंथ वाईज वर्क स्पेस सेव्ह करायचा. आता मे महिन्याचं वर्क स्पेस, मे महिन्यात जेवढे इन्स्पेक्शन होतील मला ते त्यातच ऍड झाले. किंवा डे वाईज पण करू. जास्त इन्स्पेक्शन असेल आजच्या डेटचं वर्क स्पेस, म्हणजे आजच्या डेटच्या वर्क स्पेस मध्ये किती इन्स्पेक्शन झाले ते तुमचे ऍड होतील. किंवा कस्टमर तुमचे
वेगळे फोल्डर कसे असतात कस्टमर रिलेटेड. समजा कमिन्स कस्टमर आहे, कमिन्सचे जे काही गोष्टी चेक होतात त्याचा वेगळा फोल्डर असेल. फोल्डर अजून काही कस्टमर असेल त्याचा वेगळा असेल. वर्क ऑर्डर नंबर प्रमाणे वर्क बनवू शकता. म्हणजे एका वर्क ऑर्डरच्या आतमध्ये 10 व्हरायटीचे पार्ट बनतात आपले. त्या वर्क ऑर्डरचा वर्क तुम्ही कसंही फोल्डर कसंही बनवू शकता. डे वाईज बनवू शकता किंवा मंथ वाईज बनवू शकता, वर्क ऑर्डर प्रमाणे बनवू शकता, कस्टमर वाईज तुम्ही कसंही बनवा. तर त्याची युअर चॉईस. त्यानंतर त्यामध्ये मी एक फाईल ऍड केली. या पिशवीत टाका. फोल्डर नवीन फाईल मधूनच घ्यायचं हा. ना. सेव्ह केलं. वर्क स्पेस सेव्ह केला, त्यामध्ये पार्ट 1 नावाने फाईल सेव्ह केली. आता याला सॉफ्टवेअरला मला मशीन कनेक्ट करायची, तर तो ऑप्शन कुठे आहे? इथं कॉर्नरला आहे बघा. इथं गेलं, इथं ऑप्शन आहे फॅरो आर्म, इथे लिहिलेलं असतं. हा जो ऑप्शन आहे तो वायर्स डिस्कनेक्टेड दिसतात तुम्हाला. इथं कनेक्ट टू हा फॅरो आर्म म्हटलं, याच्यावरती क्लिक केलं की तो राऊंड राऊंड फिरेल आणि या वायर एकमेकाला कनेक्ट होतील बघा. आता म्हणजे मशीन आता कनेक्ट झालं म्हणजे एक इंडिकेशन झालं की तुमचं मशीन कनेक्ट झालं सॉफ्टवेअरला. आणि इथं पण तुम्हाला एक DRO ची विंडो आली, म्हणजे त्या मशीनचा DRO आला. ओके, म्हणजे तुमचं मशीन थोडक्यात या सॉफ्टवेअरला कनेक्ट झालं. ओके, आता पण next आपण जे कॅलिब्रेशन केलं तेव्हाच कनेक्ट झालं होतं ते आर्म मॅनेजरला कनेक्ट झालं होतं. आपण सॉफ्टवेअर आता ओपन केलं. ओके. हा सॉफ्टवेअर पॉलिवर्क्स आपण आता ओपन केला. तर आर्म मॅनेजरला तो ऑटो कनेक्ट होतो. इथं तुम्हाला कनेक्ट बटनवरती क्लिक करायचं, एवढाच फरक. पॉलिवर्क्स. आणि तुम्हाला आर्म मॅनेजर मध्ये जायची पण आवश्यकता नाही. ते सगळ्या गोष्टी आपण इथून पण करू शकतो. फक्त तुमच्या माहितीसाठी सांगितली. ओके, आता इथं कनेक्ट केल्यानंतर इथं ऑप्शन आहे बघा, हा ऑप्शन डिव्हाइस प्रोबिंग डिव्हाइस प्रॉपर्टीज म्हणून. ओके, याच्यावरती क्लिक केलं तर इथं ऑप्शन येतो. मशीनचा सिरियल नंबर आला, सिलेक्ट प्रोब, हार्डवेअर कॉन्फिगरेशन, डायग्नोसिस. आता मी सिलेक्ट प्रोबला जेव्हा क्लिक करतो तर तेव्हा डायरेक्टली तो त्याच विंडोला जातो ज्या विंडोमध्ये आपण होतो, पॅराओम मॅनेजर याच विंडोला आला. इथून मग प्रोसेस सेम. याचं कॅलिब्रेशन करायचं, ह्याला सिलेक्ट करा, होल कॉम्पेन्सेशनला सिलेक्ट करा, स्टार्ट कॉम्पेन्सेशनमध्ये जावा, ते मास्टर ठेवून 4 डायरेक्शनमध्ये पॉईंट घ्या. ही प्रोसेस सेम. म्हणजे तुम्ही कॅलिब्रेशन पॉलिवर्क्सच्या सॉफ्टवेअरमधून सुद्धा करू शकता. ऑप्शन सेम राहणार ते. ओके, तर आता आपल्या ऑलरेडी स्कॅनर आणि प्रोब दोन्ही कॅलिब्रेटेड आहे. ओके, तर हे इथून जाऊन आपण कॅलिब्रेट करू शकतो. प्रोबिंग डिव्हाइस प्रॉपर्टीज. ओके, इथून आपण करेल. तर आता आपलं हे आपलं एक इंटरफेस झालं. आता या सॉफ्टवेअरचं डिटेल्ड प्रत्येक आयकॉनचं मिनिंग ह्याचं ट्रेनिंग तुमचं होणार आहे सोमवार ते बुधवारच्या मध्ये. पॉलिवर्क्स म्हणून हे जे कंपनी आहे ज्यांचं सॉफ्टवेअर आहे तिथं पण मी 2 दिवस त्यांच्या ऑफिसवर त्यांनी बोलवलं.